व्यासपीठ आणि माझे गुरुजन वर्ग, आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे या ओळी ऐकल्या की नजरेसमोर येतो तो हिरवागार निसर्ग. बालकवींच्या कवितेतील प्रेरणा असणारा, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा असा हा निसर्ग मला माझ्या गुरुस्थानी आहे. निसर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेली सृष्टी. निसर्ग आणि मनुष्य यांचे नाते अगदी त्याच्या बालपणापासूनचे असते. निसर्ग हा आपला अनेक गुरूंपैकी एक गुरु आहे. गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाश देऊन जातो, जो आपल्याला घडवतो, ज्ञान देतो. अशा या निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अविरतपणे उन्हा पावसात तटस्थपणे उभे राहून आपल्या छायेखाली येणाऱ्या प्रत्येकाला भेदभाव न ठेवता भरभरून देणाऱ्या झाडांकडून समानता आणि कोणालाही त्रास न देण्याची वृत्ती शिकण्यासारखी आहे. सुंदर गवत फुले, हिरवेगार रोपे आणि लतावेली हे नेहमी सर्वांना आनंद देत असतात. त्यांच्याकडून सदैव सर्वांना आनंद वाटत राहण्याची वृत्ती शिकण्यासारखी आहे. मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून खळखळ वाहणारे असंख्य झरे आणि नद्या, ज्यांच्यामुळे सजीवांना जीवन प्राप्त होते. अशांकडून कृतिशीलता शिकण्यासारखी आहे. ऋतुमानाप्रमाणे वेळेवर बरसणाऱ्या पावसाकडूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांकडून सजगता आणि तत्परता या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा गाणारा काळा कभिन्न सह्याद्री, आपली सांस्कृतिक धरोहरे, गड किल्ले यांच्यातून त्यांचा कणखरपणा आणि राकटपणा शिकवत असतो आणि त्याच्या सौंदर्यात माणूस त्याची सारी दुःखे विसरून जातो. निसर्ग आपल्याला भरभरून प्रेम देत असतो. असा हा निसर्ग बालकवींच्या कवितेची प्रेरणा होता. कवयित्री शांता शेळके आणि कवी नादो महानोर यांच्या कवितांचा आत्मा होता. अशा या माझ्या गुरुचा मी सदैव ऋणी राहील. कीटक असो वा जीव, सजीव पशुपक्ष्यांवर प्रेम करा. निसर्ग आपला गुरु खरा, निसर्गाचे धन्यवाद करा. धन्यवाद.